बालकांड तृतीय सर्ग. भगवंतांचा जन्म आणि त्यांनी केलेल्या बाललीला. मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, एकेकाळी सर्व लोकाई प्रसिद्ध सत्यपरायण श्रीमान अयोध्याधिपती वीरवर असे महाराज दशरथ अयोध्या सिंहासनी स्थित होते. पुत्र नसल्या कारणे ते सर्व संपन्न असूनही अत्यंत दुःखीच की होते. एकदा गुरु वसिष्ठांना, जे त्यांचे कुळ आचार्यही होते, त्यांनी विचारणा केली की, अहो गुरुदेव, सर्व सुलक्षणांनी युक्त असे पुत्र मी कशा प्रकारे प्राप्त करू शकेन? पुत्रांअभावी हे सर्व राज्यच मला दुःखमयच प्रतीत होते. तेव्हा गुरुवर्य वसिष्ठ दशरथ राजांना म्हणाले, राजन, अत्यंत सामर्थ्यशाली असे 4 पुत्र तुम्हास होतील. ते जणू 4 लोकपालांसारखेच असतील, जणू दुसरे लोकपालच. शांतेचे पती ऋष्यशृंग यांना बोलावून आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करावा. ठीक आहे असे म्हणून पवित्र अशा दशरथ राजांनी सर्व मंत्र्यांसह मुनीश्वर ऋष्यशृंगाच पाचारण करून पुण्यशील अशा मुनिजनांच्या सहाय्याने यज्ञ आरंभ केला. अग्नीमध्ये श्रद्धापूर्वक आहुती अर्पण करीत असता तप्त सुवर्णाप्रमाणेच दीप्तिमान अशा हव्यवाहन भगवान अग्नी एक सुवर्ण पात्री प्रायस घेऊन प्रकट झाले आणि म्हणाले, हे राजन, देवानी निर्मिलेला पुत्र प्राप्तीस सहाय्य करणारा हा दिव्य पायस घ्यावा. याच्यामुळे तुम्हा साक्षात परमात्मा पुत्र म्हणून लाभेल, यात संशय नाहीच. भगवान अग्निदेवांनी असे म्हणून पायस पात्र राजा दशरथांना दिले व ते अंतर्धान पावले. त्या पायसाने मनोरथ सफल झालेल्या राजाने मुनिश्रेष्ठ वसिष्ठ आणि ऋष्यशृंग यांचे चरणवंदन केले. मग ऋषींच्या आज्ञेनुसार राजा दशरथांनी तो पायस महाराणी कौसल्या व कैकेयी यांना अर्धा भाग वाटून दिला. त्यानंतर पुत्र प्राप्ती करून देणारा पायसासाठी राणी सुमित्राही तेथे उपस्थित झाल्या. तेव्हा कौसल्याने मोठ्या आनंदाने आपल्या पायसामधील अर्धा भाग तिला दिला. तसेच कैकेयीने देखील आपल्या पायसाचा अर्धा भाग सुमित्रेस दिला. अशा प्रकारे पायस सेवनाने त्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. राजभवनात त्या तिन्ही राण्या स्वतःच्या कांतीने देवतांप्रमाणे शोभू लागल्या. त्यानंतर 10व्या महिन्यात कौसल्या मातेनेही एका अद्भुत बालकास जन्म दिला. चैत्र मासी शुक्ल नवमीस शुभ अशा कर्क लग्नात पुनर्वसू नक्षत्राचे समयी 5ही ग्रहे उच्चस्थानी असताना सूर्य मेष राशीत आला असताना मध्यान्ह काळी सनातन परमात्मा जगन्नाथ आविर्भूत झाले. त्यावेळी दिव्य पुष्पांचे वर्षावाने आकाश भरून की गेले. आविर्भूत जगन्नाथांचा नीलकमळांच्या पाकळीप्रमाणे श्यामवर्ण पितांबरधारी चतुर्भुज स्वरूपात नेत्रातील आतील भाग अरुण कमळाप्रमाणे लालसर होता. कानी चमकणाऱ्या कुंडलांनी ते सुंदर दिसत होते. जगन्नाथांचा कुंडलादींचा प्रकाश हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी
त्यांचे मस्तकी प्रकाशमान मुकुट होता. त्यांचे केस कुरळे, हाती शंख चक्र गदा व पद्म आणि गळ्यात वैजंती माळ शोभत होती. हृदयातील अनुग्रह रूपी चंद्रांची सूचना देणारे स्मित रूपी चांदणे त्यांच्या मुखचंद्राशी विराजित होते. करुणा रसाने ओथंबलेले डोळे कमळाप्रमाणेच विशाल की होते. श्रीवत्स हार केयूर आणि नुपुरी इत्यादी अलंकारांनी ते विभूषित होते. त्या परमात्म्यांना पाहून कौसल्या विस्मयचकित झाल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी हात जोडून नमस्कार करीत त्या म्हणाल्या. कौसल्या माता म्हणाल्या, हे देव देवा, तुम्हास नमस्कार असो. शंख चक्र गदा धारण करणारा हे प्रभो, तुम्हीच अच्युत अनंत असे परमात्मा आहात. आपण सर्वत्र परिपूर्ण असे पुरुषोत्तम आहात. वाणी तसेच मन इत्यादींचे तुम्ही विषय नाहीच आहात. आपण तर इंद्रियातीत केवळ सत्ता रूप आणि केवळ ज्ञान स्वरूप आहात असे वेदवत्ते जण तुमच्या विषयी सांगतात. तुम्हीच आपल्या मायाने सत्व रज तम या 3 गुणांनी युक्ततेने हे विश्व उत्पन्न करता. मात्र वस्तुतः तुम्ही तर सदा निर्मळ अशा तुर्यावस्थेतच स्थित असता. तुम्ही करता नसूनही कर्मे करीत असल्यासारखे भासता. गमन करीत नसूनही केल्यासारखे वाटता. तुम्ही ऐकत नसतानाही ऐकत असल्यासारखे वाटता. पाहत नसतानाही पाहत असल्यासारखे प्रतीत होता. तुम्ही प्राणरहित, मनरहित आणि शुद्ध स्वरूप आहात असे भगवती श्रुती ही सांगते. सर्व प्राण्यांमध्ये तुम्ही तर स्थिर भावानेच स्थित आहात. मात्र ज्यांचे अंतःकरण अज्ञानरूपी अंधकाराने अवगुंठित असते अशा मनुष्यांना तुम्ही दृष्टी गोचर होत नाहीच. जे शुद्ध बुद्धी आहेत अशांनाच तुमचा साक्षात्कार होतो. हे भगवान रघुत्तमा, तुमच्या अंतरी अनेक ब्रह्मांडे परमाणू प्रमाणे स्थित असल्याचे दिसतात. तथापि माझ्या उदरी आपण जन्म घेतलात असे जे लोकांमध्ये तुम्ही प्रकट करीत आहात, ही तर तुमचीच लीला आहे ना. त्यावरून तुमची भक्त वत्सलताच मला दिसून आली आहे. सर्ग 2 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.